अमरावतीमध्ये आज शिक्षकांनी सरकार विरोधात जोरदार एल्गार पुकारला आहे। टीईटी परीक्षा आणि शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या शाळाबाह्य कामांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय। विशेष म्हणजे या आंदोलनात सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील जवळपास 100% शाळा बंद ठेवण्यात आल्या। टीईटी परीक्षा आणि शिक्षकांवर वाढत चाललेल्या शाळाबाह्य कामांच्या निषेधार्थ अमरावतीतील शिक्षक संघटनांनी मोठे आंदोलन केलेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात जिल्ह्याभरातील हजारो शिक्षक सहभागी झालेत। विविध शिक्षक संघटनांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनामुळे अमरावती जिल्ह्यातील जवळपास 100% शाळा बंद राहिल्यात। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम झाला। शिक्षकांचे म्हणणे आहे की अध्यापनाचे काम सोडून सातत्याने विविध शाळाबाह्य जबाबदाऱ्या दिल्या जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहेत। तसेच टीईटी परीक्षेसंदर्भातील धोरणातही बदल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। शिक्षक संघटनांनी सरकारला इशारा देत सांगितले की त्यांच्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राज्यभर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल। आंदोलन दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आज महाराष्ट्रामध्ये टीईटीच्या संदर्भात बीएलओ आणि एसआयआरच्या कामाच्या संदर्भात आणि 15 मार्च 2024 जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण विभागातलं संपूर्ण शिक्षणच धोक्यात आलेलं आहे। या विरोधात राज्यव्यापी मोर्चे निघत आहे। आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की राज्यातलं शिक्षण वाचवायचं असेल, गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण वाचवायचं असेल तर शिक्षकांकडे असलेल्या ह्या शैक्षणिक कामांचा भार तात्काळ कमी केला पाहिजे। बीएलओ आणि एसआयआरचं काम तात्काळ थांबवलं पाहिजे आणि राज्यामध्ये पंजाब, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांनी ज्या पद्धतीनं इन सर्व्हिस टीचर्ससाठी सेपरेट टीईटी घेतलेली आहे, घेणार आहेत, त्या पद्धतीनं टीईटी महाराष्ट्रात सुद्धा व्हावी। आम्ही टीईटीला घाबरणारे लोक नाही आहे, परंतु माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर इन सर्व्हिस टीचरला जो न्याय द्यायला पाहिजे, आज 30 वर्ष 25 वर्ष सेवा झालेली माणसं इथे उभी आहेत, त्यांच्या सेवा धोक्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भात हा राज्यव्यापी मोर्चा आहे आणि या मोर्चाची दखल राज्य शासनानं घ्यावी अशी अशी कळकळीची विनंती आहे। ही जर घेतली नाही तर हे आंदोलन याही पेक्षा तीव्र केलं जाईल असं या निमित्तानं मी सांगू शकतो। पण एक मेळघाट क्षेत्रात शिक्षिका म्हणून काम करते आहे का तिथे फक्त विद्यार्थी हा फक्त शिक्षकांवर डिपेंड असतो। आई वडिलांना शिक्षणाचा तेवढा गंध नाही आहे, पण शिक्षकच जर या कामामध्ये व्यस्त राहिला तर त्या मुलांना शिकवेल कोण? आणि जर मुलांना शिक्षक जर शिकवलं नाही तर मुलांचं भविष्य काय? आणि मुला हा या देशाचा पाया आहे आणि जर शिक्षकच मुलांना शिकवू शकले नाही तर तुम्ही देशाचं भवितव्य कुठे आहे ते तुम्हीच ठरवा। आमच्या प्रमुख मागण्यामध्ये एक मागणी महत्वाची म्हणजे की टीईटी आहे ती आमच्यावर बंधनकारक नसावी आणि जे आता ऑनलाईन आलेली आहे टीईटी त्यासाठी आमचा विरोध आहे। तसेच जे आमच्याकडे एसआयआर आणि बीएलओ ची कामे लावलेली आहेत जास्तीची, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। तसेच जिल्हा परिषदचा जो दर्जा आहे तो घसरण्याचं कारण फक्त शिक्षक नसून इतरत्र खूप साऱ्या बाबी आहेत। तर ते जे अशैक्षणिक कामे आहेत ते आमच्याकडून काढण्यात यावी ही आमची एक मागणी आहे। आणि त्याचबरोबर जी संच मान्यता आहे अन्यायकारक, जसे की आता जिल्हा परिषदची परिस्थिती म्हणजे पटसंख्या कमीच आहे, तिथे 7वा 8वा 5वा वर्ग मिळून जर एक शिक्षक जर बसत असेल तर ती गुणवत्ता विद्यार्थ्यांची राहणारच नाही, म्हणून संच मान्यता ही शिथिल करण्यात यावी अशी आमची प्रमुख अट आहे। आजचा जो मोर्चा आहे मॅडम 9 जुलै 2026 ला संपूर्ण शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीतर्फे हा मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चाची प्रमुख मागणी आहे पदोन्नतीमध्ये शिक्षकांना झालेला अन्याय दूर करायचा, चुकीची संच मान्यता रद्द करायची। एवढंच नाही तर आता जे जनगणनेचं काम मला दिलं होतं, बीएलओचं काम दिलेलं आहे, बीएलओचं काम त्यात परत सहाय्यक परिरक्षक म्हणून त्यांनी एक नवीन ऑर्डर काढली आहे। शाळा सकाळचे सत्र गेलंय, नुकतंच सेशन सुरू झालेलं आहे। सकाळच्या शाळेत पालक सगळे शेताच्या कामाला गेलेले असतात, अशा वेळेस विद्यार्थी शाळेत येत नाही आणि यामुळे आमच्या शाळेच्या पटसंख्येवर देखील परिणाम होतो। तर ह्या ज्या अन्यायकारक जाचक अटी आहे ह्या अटी रद्द करून शिक्षकांना झालेला अन्याय दूर व्हावा यासाठी आजचा हा संप आम्ही आयोजित केलेला आहे। जो तुम्ही नारा दिला होता की विद्यार्थी म्हणते शिकू द्या आणि शिक्षक म्हणतात शिकवू द्या, तर हा कशा मागचा आहे? शिक्षकांमागे भारंभार जे अहवाल इतरत्र शैक्षणिक काम सोडून इतर जे काम शिक्षकांच्या डोक्यावर दिलेले आहे त्यामुळे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना अध्यापनापासून अध्ययनापासून शासनानं दूर नेलेला आहे आणि हा अन्याय दूर करण्याच्या विरोधातच आम्ही म्हणत आहे की विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकवू द्या। अमरावतीतील शिक्षकांच्या या आंदोलनामुळे शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत। आता सरकार शिक्षकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.